हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल सरोके दुनिया. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी ही नवीन छोटीशी कुंडी. यामध्ये मी लावलेले आहे नवीनच रोपटे. मी खरं तर खूप 1 महिन्यापूर्वी आत्याकडे गेले होते तेव्हा पाहिलं मग ही रोपे आणली होती. खूप सुंदर वाटली मला तिथे बघून. मी लगेच खूप आवडीने यांना घेऊन येऊन माझ्या ह्या छोट्याशा कुंडीत लावली आणि बघा 1 महिन्यात खूप सारे फुलं आलेत आतापर्यंत. हे बघू शकता, हे दांडी, हे बघा, हे बघा, हे बघा. तर खूप सारे आले होते याला फुले. तर 2-3 दिवसानंतर हे असे सुकले की मग काढून टाकावं लागतं. आणि नाहीतर मग असे खूप सुंदर राहतं. हे तो खुलल्यानंतर पण हे फुलाचं 2-3 दिवस सुंदर राहतं. लोकांचं काय राहतं, कुठे गेलं तर कुठं लक्ष राहतं मला माहीत नाही. पण माझं कुठं गावी जाऊ, कुठं जाऊ, फक्त माझं लक्ष एकाच गोष्टीवर असतं की इथं कोणती वेगळ्या प्रकारची झाडे आहेत, कोणती फुलं आहेत जी मी घरी नेऊ शकते आणि घरी माझ्या लावू शकते. तर हे बघा, मला म्हणून मी हे एक आणलं होतं आणि दुसरा आणला होता लाल चाफा मी शेतात लावायला लावला भावाला. आणि हे कुंडीत लावू शकत होते तर लावले, कारण माझ्या घरी खूप सारे झाड आहेत, जागाच नव्हती, त्याच्यामुळं आम्ही चाफा शेतात नेऊन लावला आणि हे कुंडीत लावलं. आणि 1 महिन्याच्या आतच हे बघा किती सुंदर झाले. आणि ह्याला खूप सारे फुलं पण येत आहेत आणि खूप मस्त वाटतं असं स्वतःच्या हाताने लावलेली स्वतःची झाडे फुलं देताना बघून, बहरताना बघून. खूप सारे मी लावलेले आहेत, नागिलीच्या पानाचं, मोगरा, गुलाब, जास्वंद, जाई, शोचे भरपूर असे मनी प्लॅन्ट्स, गोकर्ण वगैरे खूप सारे झाडं मी लावलेले आहेत स्वतःच्या हाताने. कारण झाडावर आणि प्राण्यावर केलेलं प्रेम हे कधीच वाया जात नाही. त्यामुळे माझं प्रेम झाडं आणि ॲनिमल, छोटी फुलं, मोठी झाडं सगळे मला खूप आवडतात आणि मी ते आवड जपण्याचा प्रयत्न पण करते, मला जसं होईल तसं. हे बघा, हे कळी आलेली आहे सुंदरशी आणि ही कळी 1-2 दिवसात उगवते आणि हे फूल थोडं 2-3 दिवसापूर्वी उगवलं होतं, त्यामुळे हे सुकले. आणि हे फ्रेश आज उगवलेलं, काल उगवलं होतं तरी पण हे पण फूल. तर हे बघा किती सुंदर आहे ना. तुमच्यापैकी कोणाकोणाला झाडे, फुलांची झाडे वगैरे लावायला आवडतात कमेंट करून सांगा. आणि ह्या फुलांचं नाव पण कमेंट करून सांगा. आणि म्हणजे चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट्स करा. सरोके दुनिया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला ढेर सारा सपोर्ट्स करा. तुमच्यामुळे माझे चॅनल लवकर सक्सेसफुल हो अशी मला आशीर्वाद द्या. थँक्यू, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे, बाय एव्हरीवन, बाय.